3.5 मुहूर्तांपैकी एक असलेला मुहूर्त म्हणजे गुढीपाडव्याचा सण आहे. या दिवशी दागिने, वस्तू, वाहन, गृह खरेदी करण्यास नागरिक पसंती देतात. या शुभ मुहूर्तावर ठाणेकरांनी यंदा गृह खरेदीला पसंती दिल्याचं दिसून आलं. ठाणे शहरातील 1000हून अधिक नागरिकांनी गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन घरांचा ताबा घेतला, तर 500हून अधिक घरांची विक्री झाल्याची माहिती क्रीडा एमसीएचच्या वतीनं देण्यात आली आहे. हिंदू दिनदर्शिकेनुसार वर्षभरात 3.5 शुभ मुहूर्त असतात. गुढीपाडवा, अक्षय तृतीया, दसरा आणि दिवाळीचा पाडवा हे 3.5 मुहूर्त आहेत. या दिवशी मौल्यवान वस्तूंची खरेदी करणं म्हणजे शुभ मानलं जातं. विशेष करून या दिवशी अनेक जण दागिने, गृह आणि वाहन खरेदी करण्यास प्राधान्य देताना दिसून येतात. यंदाही गुढीपाडव्यानिमित्त ठाणे शहरातील सराफांच्या दुकानात तसंच वाहनांच्या दुकानात ग्राहकांची खरेदीसाठी सकाळपासूनच गर्दी दिसून आली. तर या शुभ मुहूर्ताला गृह खरेदीस देखील नागरिकांनी सर्वाधिक पसंती दिल्याचं दिसून आलं. क्रीडा एमसीएचच्या संस्थेकडून आलेल्या अहवालानुसार गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर 1000हून अधिक कुटुंबियांनी त्यांच्या हक्कांच्या घरांचा ताबा घेतला. तर क्रीडा एमसीएचच्या ठाणे सदस्यांच्या मार्फत 500हून अधिक घरांची विक्री केल्याची माहिती क्रीडा एमसीएचचे ठाणेचे अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी दिली. घोडबंदर, पोखरण 2 आणि ठाणे शहरातील गृह प्रकल्पांमधील ही घरं असल्याचंही त्यांनी सांगितलं. ठाणेकरांना गारेगार प्रवास करता यावा यासाठी ठाणे परिवहन सेवेमार्फत पावलं उचलण्यात येत आहेत. त्यानुसार परिवहनच्या ताफ्यात सुरुवातीला 123 इलेक्ट्रिक बस दाखल झाल्या. आता आणखी 160 इलेक्ट्रिक एसी बस परिवहनच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. या बसच्या देखभालीसाठी 12 वर्ष तत्वावर ठेकेदार नेमला जाणार आहे. त्या संदर्भातील निविदा परिवहननं नुकतीच प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे येत्या वर्षभरात या बस देखील परिवहनच्या ताफ्यात होण्याची शक्यता वर्तवली जाते. ठाणे परिवहनच्या ताफ्यात सद्यस्थितीस 446 बसेस असून आगामी काळात पीएमई बस सेवा योजनेअंतर्गत 100 आणि एनसीपीए अंतर्गत 15च्या वित्तीय आयोगाअंतर्गत 86 बस पुढील आर्थिक वर्षात दाखल होणं अपेक्षित आहे. त्याशिवाय 10 डबल डेकर बस देखील येत्या काळात परिवहनच्या ताफ्यात दाखल होतील. परिवहनच्या ताफ्यात यापूर्वी देखील 200 बसेस जीसीसी तत्वावर चालवल्या जात आहेत. त्याला चांगला प्रतिसाद मिळाल्याचं दिसून आले. त्यानंतर आता एनसीएपी अंतर्गत 15व्या वित्त आयोगाअंतर्गत 160 बस घेण्याचा निर्णय घेण्यात आलाय. जीसीसी तत्वावर 12 वर्ष कालावधीसाठी या बसेस घेतल्या जाणार आहेत. यासाठी परिवहनने आता निविदा प्रसिद्ध केली आहे. त्यात 9 मीटर 80 आणि 12 मीटरच्या 80 अशा प्रकारे 160 बसचा समावेश असल्याचं परिवहननं स्पष्ट केले. पंतप्रधान इलेक्ट्रिक बस योजनेच्या माध्यमातून 100 नवीन बसेस ठाणे परिवहन सेवेला मिळणार आहेत. या सर्व इलेक्ट्रिक बस वातानुकूलित असून यात 9 मीटरच्या 60 आणि 12 मीटरच्या 40 बसेसचा समावेश असेल. दरम्यान या बस मार्च अखेरीसपर्यंत ठाणे परिवहन सेवेत दाखल होणार होत्या, मात्र आता त्याला विलंब होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार या सर्व बसेस जुलै अखेरपर्यंत ठाणे परिवहन सेवेच्या ताफ्यात सामील होतील. ठाणे शहरातून विविध स्पर्धांच्या माध्यमातून उत्तम खेळाडू स्पर्धक घडावेत हे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं स्वप्न असून हे स्वप्न ठाणे महानगरपालिकेचे माजी महापौर तथा शिवसेनेचे सचिव संजय मोरे यांनी प्रत्यक्षात उतरवताना पाहायला मिळत आहे. वागळे स्ट्रीट येथील शिवाजीनगर परिसरात श्री समर्थ रामदास स्वामी क्रीडा संकुल हे उद्यान विविध सुविधांनी युक्त असं तयार करण्यात आलं असून या उद्यानात लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे या उद्यानात लहान मुलांसाठी साहसी खेळांची उपकरणंही बसवण्यात आली आहेत. या उपकरणांचा लोकार्पण सोहळा ठाणे महानगरपालिकेचे माजी महापौर तथा शिवसेना सचिव संजय मोरे आणि मल्लखांब ॲथलेटिक्स खेळणारी मुलं तसंच परिसरातील नागरिकांच्या उपस्थितीत काल करण्यात आला. या साहसी खेळांमध्ये ॲथलेटिक्स, मल्लखांब, रोप मल्लखांब यासाठी अत्याधुनिक उपकरणं बसवण्यात आली आहेत. या उपकरणांच्या माध्यमातून मुलं सराव करून ठाणे शहराचं नावलौकिक करतील असा विश्वास ठाणे महानगरपालिकेचे माजी महापौर तथा शिवसेना सचिव संजय मोरे यांनी व्यक्त केलाय. तर परिसरातील नागरिकांचं आरोग्य सुदृढ राहावं या दृष्टिकोनातून या उद्यानात ओपन जिम तयार करण्यात आली आहे. तसंच या उद्यानात खो खो, कबड्डी यांसारखे खेळ खेळण्यासाठी खास जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तर योग साधनेसाठी देखील या उद्यानात सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अत्याधुनिक सोयी सुविधांनी युक्त असे उद्यान तयार करण्यात आलं असून लहान मुलांना मनसोक्त खेळण्यासाठी तसंच ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळा आणि फेरफटका मारण्यासाठी
उत्तम वातावरणात या उद्यानात तयार करण्यात आला आहे। हे उद्यान तयार करण्यासाठी आणि साहसी खेळांची उपकरणं आणि उद्यानातील सर्व सोयी सुविधांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भरघोस निधी दिला होता। या निधीच्या माध्यमातून हे उद्यान सर्व सोयी सुविधांनी युक्त असं तयार करण्यात आलं आहे। तर या उद्यानात तयार करण्यात आलेल्या विविध साहसी उपकरणांच्या माध्यमातून उत्तम खेळाडू तयार होतील असा मानस ठाणे महानगरपालिकेचे माजी महापौर तथा शिवसेनेचे सचिव संजय मोरे यांनी व्यक्त केलाय। काय की आपण पाहताय की हे जे मैदान आम्ही जे काय मिळवलंय म्हणतो मी इथे खूप मोठा म्हणजे 20 वर्षापाठी पाठपुरा केल्यानंतर हे मैदान भेटलं। भेटून नुसतं नाही, त्याच्या सगळ्या गोष्टी ज्या काही लागणार आहेत इथे ज्या म्हणजे सध्या पब्लिक पण हेल्थ कॉन्शियस झालेलं आहे। तर नुसतंच म्हणजे वयस्कर किंवा ज्येष्ठ मंडळी नाही तर लहान मुलांना पण पुढे हेल्थ कॉन्शियस तयार व्हावा म्हणून त्यांना आणि त्याच्यात जरासं साहस तयार व्हावं या दृष्टिकोनातून यापूर्वी आम्ही या ठिकाणी रनिंग ट्रॅक, जॉगिंग ट्रॅक, परत जे म्हणजे मल्टीपर्पज म्हणजे मैदान म्हणजे ते कबड्डी, खो खो, फुटबॉल खेळता अशी व्यवस्था केलेली आहे। आणि आता हे जे आता आपण पाहिलं ही साहसी खेळाची जी उपकरणं बसवलेली आहेत जेणेकरून मुलांना पण तो इडियट बॉक्स किंवा तो सध्या आता छोटा इडियट बॉक्स म्हणजे तो मोबाईल त्याच्या हातात असतो त्याच्यातून लांब परावृत्त करण्यासाठी लांब जाण्यासाठी त्यांना त्यांच्या ज्या म्हणजे म्हणून आपण ते शरीरातल्या ज्या काही हे आहेत त्यांच्या ज्या काही गोष्टी त्याचा पुरेपूर वापर करण्यासाठी या उपकरणांचा आम्ही इथे उद्घाटन आज झालेलं आहे। आणि यासाठी माननीय शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी यासाठी निधी दिला त्याबद्दल त्यांचेही शतशः आभार। आणि आमच्या या विभागातल्या या मुलांना बाळगोपाळांना एक चांगली संधी मिळालेली आहे आणि ते त्याचा चांगला लाभ घेतील। आता लगेच आता सुट्टी आता जवळजवळ काही शाळा परीक्षा संपलेल्या आहेत त्यामुळे आता दिसतंय आपल्याला की एकत्रित कसं बाळगोपाळ या ठिकाणी आलेले आहेत त्यामुळे त्याचा आम्हाला समाधान आहे की आम्ही जे काही विचार करत होतो त्याचा म्हणजे जे उद्देश आहे तो त्याचा फलित झाला असं आपल्याला वाटतं। परिसरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून ओपन जिम पण बसवलेली आहे। हो नाही ओपन जिम होतीच फक्त त्याच्यात जी काही उपकरणाची दादृश झाली म्हणून नवीन उपकरणं बसवलेली आहे। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। ठाण्यातील नौपाडा ताराबाग सोसायटी स्वामी समर्थ भक्त विद्याधर वैशंपायन यांच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या स्वामी समर्थ मंदिरात पहिला वहिला श्री स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकट दिन मोठ्या उत्साहात पार पडला। प्रकट दिनाचं औचित्य साधून श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या चिन्मय पादुकांचं पूजन आणि दर्शन सोहळा आज आयोजित करण्यात आला होता। यावेळी आज सकाळपासूनच स्वामी भक्तांनीही मोठ्या संख्येनं हजेरी लावून पादुकांचं दर्शन घेतलं। या सोहळ्यात स्वामी समर्थ महाराज स्वतःहून आशीर्वाद देण्यासाठी आले असल्याचा भास होत असल्याची प्रतिक्रिया समस्त भाविकांनी बोलताना व्यक्त केली। श्री स्वामी समर्थ भक्त मंडळ ठाणे आणि आरशा विद्याविलास फाउंडेशन ठाणे या मठाचे मठाधीश पूज्य श्री गुहात्मानंद सरस्वती महाराज यांच्या उपस्थितीमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या चिन्मय पादुकांचं पूजन आणि दर्शनाचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती निमंत्रक विद्याधर वैशंपायन यांनी दिली आहे। नौपाड्यातील ताराबाग सोसायटी मंदिर उभारण्यात आलं नाही तर तेथे भक्त मंडळाची ही स्थापना करण्यात आली आहे। या मंडळाच्या माध्यमातून पुढे या मंदिराचं काम केलं जाणार असल्याचं बाळा खोपकर यांनी सांगितलं।
तर पहिल्या सोहळ्याच्या निमित्तानं श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पादुका पूजन आणि दर्शनाने या मंदिरात स्वामींचा वास प्रत्यक्षात भासत होता, असंही भाविकांनी बोलताना सांगितलं. आज स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन. ठाण्यामध्ये आपले परमभक्त स्वामी समर्थांचे भक्त विद्याधर वैशंपायन यांच्या कृपेने, यांच्या वतीने ताराबाग नौपाडा पोलीस स्टेशनच्या पाठीमागे एक बिल्डिंग जी ताराबाग नावाची आहे, तिथे त्यांनी आपलं स्वामींची मूर्ती असावी, तिथे आपलं भक्तिभावाने लोक यावी या उद्देशाने केवळ त्यांनी इथे मूर्तीची स्थापना केली. आणि आता त्याचा पुढे उत्सवात रूपांतर कसं होईल याची काळजी घेण्यासाठी हा पहिल्यांदा आमचा हा एक छोटासा आमचा प्रयत्न आहे. आणि त्या प्रयत्नाला यश स्वामींनी कसं दिलं आहे हे आता तुम्ही डोळ्याने पाहताय. आणि ह्याच्यामध्ये नुसतं तिथे थांबलेले नाही आहेत, तर त्यांनी एक स्वामी भक्त मंडळ तयार केलं आहे आणि त्या भक्त मंडळाच्या मार्फत हे सगळं काम चालणार आहे. काय कार्यक्रम आहे? दिवसभरात आता अक्कलकोटहून बाळप्पा महाराजांच्या मठातनं स्वामी चरणात पादुका आपल्या इथे आहेत, स्वामींचं दर्शन लोकांनी घ्यावं हाच एकमेव उद्देश आहे, बाकी दुसरं काही नाही.